त्यांना नीच म्हणतो. आता काय खायला परवड, ही काय संस्कृती आहे का? अरे कसली ही संस्कृती आहे का? हे गरीबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार होतोय, ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही, तुमच्या पार्टीमुळे होत नाही. माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा. आता तर मग कसं झालं असेल बघा ना, जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल. जतमध्ये त्यांनी एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही, त्यांची ती क्षमता नाही. त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका 1-2 वर्षापूर्वी चाचणी केली. तुमच्या आला पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचं आहे, पण ते काही मेळ बसत नाही. लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही. परत त्यांनी प्रयोग केला हातकणंगले लोकसभा, तिथं पण मेळ बसला नाही, सर्वेच येत नाही. ते सर्वेतलं एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे, लय हुशार आहे, कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय. अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय, टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल, पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही. जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार. तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी. आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना. तुम्ही कारखाने सोडून द्या. म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे. त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं, अरे बाहेरच्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा. जयंतरावला माझा आव्हान आहे, तो कारखाना सोडून द्या, तो सभासदांचा कारखाना आहे. आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले, तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघताय? हा तुमचा तालुका आहे.